नमस्कार बंधू भगिनी, मित्रमैत्रिणींनो. खरं तर जन्माला आलेला प्रत्येक जण आयुष्यात कुठल्या ना कुठल्या वळणावर कुणाकडे ना कुणाकडे काही ना काहीतरी मागतच असतो. कुणी जाणून बुजून काही मागतो आणि कुणी मजबुरी म्हणून. देवळात जाऊन भगवंतासमोर नतमस्तक होऊन देवाला छोटी मोठी भेटवस्तू अर्पण करणारा, देवापुढे गाऱ्हाणे मांडणारा, मंदिराबाहेर पडताच अहंकार मग्न होऊन त्याच मंदिराबाहेर रस्त्यावर बसणाऱ्यांकडे तुच्छतेने नजर टाकणारा, कुत्सितपणे त्यांची हेटाळणी करताना आपण पाहतो. मंदिरात प्रवेश करणारा तो याचक आणि त्याच मंदिराबाहेर बसणारा तो भिकारी संबोधला जातो. किती हा शाब्दिक आणि सामाजिक विरोधाभास. हौस म्हणून किंवा व्यवसाय म्हणून भीक मागणारे असतीलही कदाचित, पण काही लोकांच्या किमान गरजाही पूर्ण करण्यास आपण समाज म्हणून अपूर्ण पडतो, म्हणूनही कदाचित भीक मागणे याशिवाय त्यांना दुसरा मार्ग सापडत नसावा. अशीच एक कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे. अगदी सत्य कथा. एखाद्या काल्पनिक सिनेमाच्या कथानकालाही लाजवेल असा गोड शेवट किंबहुना सुरुवात असलेली सत्य घटना. अर्थातच भिक्षेकऱ्यांचा डॉक्टर हे बिरुद मानाने मिरवणाऱ्या, म्हणजेच त्यांच्यासाठी खऱ्या अर्थाने जगणाऱ्या डॉक्टर अभिजित सोनवणे यांच्या लेखणीतून शब्दबद्ध झालेली ही कथा. प्रामाणिक इच्छाशक्ती असल्यास ही विश्वशक्ती सदैव तथास्तु म्हणेलच याची प्रचिती ही कथा ऐकताना आपणास येईलच अशी माझी खात्री आहे. खरं तर डॉक्टर अभिजित सोनवणे हे भीक मागणे या संकल्पनेचे समर्थक नाहीत. याउलट भीक मागणे सोडा आणि सन्मानाने स्वतःच्या पायावर उभे राहा, हाच संदेश ते वारंवार देत आहेत. या कथेचा नायकही ह्याच तत्वाशी एकनिष्ठ आहे. कथेचं नाव आहे सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची. लेखक अर्थातच डॉक्टर अभिजित सोनवणे, डॉक्टर फॉर बेगर्स, भिक्षेकऱ्यांचे डॉक्टर. नेहमीप्रमाणेच मागच्या आठवड्यात अशाच एका रस्त्याच्या कडेला बसलो होतो. संपूर्ण दवाखाना रस्त्यावर मांडला होता. औषधांचे डबे उघडून ठेवले होते. काही डबे एकावर एक रचून ठेवले होते. या डब्यांच्या शेजारी मी आणि माझ्या आजूबाजूला याचक आजी आजोबांचा घोळका. नुकताच पाऊस पडून गेला होता. रस्त्यावर चिखल झाला होता. पाणी आणि माती दोघेही आपापलं स्वतंत्र अस्तित्व सोडून देऊन एकमेकांत मनोमन मिसळून जातात तेव्हा होतो तो चिखल. मीपणा सोडून चिखल व्हायचं यालाही धारिष्ट्य लागतच असेल की. मग पाणी आणि माती का सोडत असतील आपापलं अस्तित्व? त्यांनाही माहीत असावं, नाजूक आणि मनमोहक फुलं चिखलातच फुलतात. फुलांना उमलू द्यायचं असेल तर कुणाला तरी चिखल व्हावंच लागतं. आयुष्यात फुलणाऱ्या प्रत्येकानं हे लक्षात ठेवावं. माझ्या फुलण्यासाठी कुणीतरी स्वतःचं अस्तित्व संपवलं आहे आणि ते पडले आहे चिखल होऊन तुमचं फुलणं पाहात. यापेक्षा भव्य दिव्य प्रेम कोणतं असू शकतं? तर आमची रस्त्यांवर नुसती गडबड सुरू होती. अशातच कोणीतरी एक व्यक्ती आली आणि सरळ माझ्या डब्यांवर पाय देऊन चालण्याचा
प्रयत्न करू लागली. एकावर एक मांडलेले डब्बे कोसळले, कच्च्या बांधकामाच्या पुलासारखे. आतल्या सगळ्या गोळ्या सांडून रस्त्यावर पसरल्या बेवारशासारख्या. पुरात कुटुंब उद्ध्वस्त होतात तशी. डब्बे रस्त्यावरच पालथे पडले. त्यांची झाकणं उघडली गेली, वादळात छप्पर उडालेल्या घरासारखी. रस्त्यावर पडलेल्या एकेका गोळीत आक्रोश करणारा चेहरा मला दिसत होता आणि मी नुसताच पाहत होतो त्यांच्याकडे, बघ्याची भूमिका घेत, सेल्फ्या काढणाऱ्या मुरदाडासारखा. माझं खूप नुकसान झालं. मला राग आला चालणाऱ्या त्या व्यक्तीचा. त्या व्यक्तीला मी रागानं म्हटलं, दिसत नाही काय रे तुला? ती व्यक्ती गडबडली, शरमली. आपल्या हातून काय झालंय ते त्या व्यक्तीला कळल्यावर हात जोडून माफी मागत म्हणाली, माफ करा सर, मी खरंच अंध आहे. त्याचं हे वाक्य ऐकून मलाच मेल्याहून मेल्यासारखं झालं. तो खरंच ठार अंधळा होता. हातात अंधांची काठी आणि डोळे पूर्ण बंद. चूक खरं तर माझीच होती. मी रस्त्याच्या कडेला असा उघड्यावर बसलो होतो. चालणाऱ्याने चालायचं कुठून? उठून मीच त्याची माफी मागत त्याचा हात धरून त्याला वाटेला लावण्याचा प्रयत्न केला. बिचारा, तोही पडता पडता वाचला होता. त्याच्या निर्जीव काठीनं त्याला सावरलं होतं. म्हटलं, कुठं जायचंय भाऊ? नीट सांभाळून जा. यावर तो म्हणाला, ते भीक मागणाऱ्यांसाठी काम करतात, ते डॉक्टर इथंच कुठेतरी बसतात आजच्या दिवशी, असं मला समजलं. म्हणून मी त्यांना भेटायला आलो होतो. कुठे भेटतील ते? मला आश्चर्य आणि गंमत वाटली. माझं नाव न सांगता मी म्हणालो, काय काम आहे त्या डॉक्टरांकडे तुझं? तो म्हणाला, मला थोडं बोलायचं होतं त्यांच्याशी. माझी उत्सुकता वाढली. काय बोलायचं असेल याला माझ्याशी? माझी ओळख सांगून म्हणालो, बोला, काय काम आहे माझ्याकडे? हातातलं काम आटोपून मग त्याच्याशी बोलायला सुरुवात केली. जन्मापासूनच हा अंध. रेल्वे आणि बस स्टँडवर काही बाही वस्तू विकायचा. अशाच एका अंध मुलीशी त्याचं लग्न झालं. कालांतराने याला एक गोड मुलगी झाली. कुठल्याशा एका कंपनीमध्ये त्याची पत्नी पॅकिंगचे काम करायची. तसं सुरळीत चालू होतं. पण मध्यंतरीच्या काळात कोरोनाचा कहर झाला. रेल्वे, एसटी बंद पडली आणि याचे कामही. एकट्या बायकोच्या जीवावर कसा तरी संसार चालू होता. पण मधल्या काळात ही छोटी कंपनी सुद्धा बंद पडली आणि तिचाही जॉब गेला. पैशाची आवक सगळीकडून बंद झाली. उपासमार होऊ लागली. ज्या रूममध्ये ते भाड्याने राहत होते त्या रूमचे भाडे थकले. अंध म्हणून घर मालकाने 2 महिन्यांचे भाडे घेतले नाही, परंतु त्या पुढच्या महिन्यात तडजोड करण्यास घरमालकाने नकार दिला आणि हात जोडून दुसरीकडे कुठेतरी व्यवस्था करायला सांगितले. अचानक कुठं करायची व्यवस्था? काही कळेना. तिघांनी जगायचे कसे, खायचे काय, काही कळेना. 14 महिन्यांची मुलगी, तिला जगवायची कशी, काही कळेना. आणि मग सगळे मार्ग थकल्यावर अनेकांच्या डोक्यात येतो तोच विचार याच्याही डोक्यात आला. भीक मागावी का? 2-4 ओळखीच्या लोकांमध्ये हा विचार त्याने बोलून दाखवला आणि यातच त्याला माझं नाव कुणीतरी सुचवलं. अमुक वारी अमुक ठिकाणी डॉक्टर असतो, त्याला भेट. आणि म्हणून आज हा इथं. सर, मला आणि माझ्या बायकोला काहीतरी काम द्या हो.
नाहीतर भीक मागावी लागेल आम्हाला. तो हातातली काठी मुडपत म्हणाला. माझ्या डोळ्यासमोर अंध बांधवांसाठी काम करणाऱ्या अनेक संस्था आल्या. म्हणालो, काय काम करू शकशील तू? म्हणजे म्हणजे तुला दिसण्याचा त्रास आहे ना? मी चाचरत विचारलं. माझ्या आवाजाच्या रोखानं माझ्याकडं अंदाजानं बघत तो हसला. म्हणाला, सर, काम करायचं असेल तर डोळ्यांची काय गरज? मी आणि माझी बायको आम्ही हाती पायी धड आहोत. एकदा आम्हाला काम शिकवलं की ते आमच्या मनात फिट्ट बसतं. मग आम्हाला डोळ्यांची गरजच उरत नाही. सर्व काही असूनही रडत बसणाऱ्या लोकांना हा फार मोठा फटका होता. त्याच्याशी बोलताना माझ्या मनात अनेक प्रश्नांची गर्दी झाली. एक विचारू, तुला अजिबात दिसत नाही? नाही सर, मी जन्मापासून अंध आहे. तू हे जग कधीच बघितलं नाहीस? माणसं, जनावरं, डोंगर, नदी कधीच पाहिली नाहीस? तुला पांढरा, हिरवा, निळा हे रंग माहीत आहेत? नाही सर, मी हे कधीही पाहिलं नाही. पण इतरांच्या सांगण्यावरून ते कसे दिसत असतील याची कल्पना आहे मला. रंगांची नावं फक्त ऐकली आहेत, पण ते दिसतात कसे हे माहीत नाही मला. काठीशी बोटांचा चाळा करत पुढे म्हणाला, 7 रंगांची नावं मी ऐकली आहेत, पण मला एकच रंग आवडतो, काळा. कारण डोळ्यांपुढं सतत तोच असतो. तो भकास हसला. तुझी काठी कोणत्या रंगाची आहे माहीत आहे? त्याने काय फरक पडतो सर? ती मला साथ देते हे महत्वाचं. तसं तर मी माझ्या बायकोलाही पाहिलं नाही, पण ती सुद्धा साथ देते. माझ्या आयुष्यात 2 बाबी महत्वाच्या, ही काठी आणि ती जीवनसाथी. अंगठ्यानं जमिनीवर काहीतरी उकरत तो म्हणाला. तुझी पत्नी कशी दिसत असेल असं तुला वाटतं? ती खूप सुंदरच असणार सर. दुसऱ्याला सावरणारी कोणतीच गोष्ट कधीच कुरूप नसते. काठीला छातीशी लावत तो कसानुसा हसला. मनगटावर पडलेला डोळ्यातला थेंब मागे हात नेऊन त्याने पॅन्टला पुसला. माझ्याही अंगावर शहारा आला. जिला पाहिलंही नाही ती त्याला सुंदर भासते. याने काही पाहिलंच नाही म्हणून याच्या डोक्यात तुलना होतच नाही. हे छान, ते घाण, हे सुंदर, ते कुरूप, हे पांढरं, ते काळं, हे मोठं, ते छोटं, असं काही वाटतच नाही. यांच्या नजरेत सारच एक रूप, एक जीव आणि एकाच रंगाचं. तुलना केली की त्रास होतो. तराजू तोललं की कमी जास्त होणारच. एकदा हा तराजू बाजूला ठेवला की तुलना संपते. तुलना थांबली की छोटं मोठं, छान घाण, उंच नीच हे भावच नष्ट होतात आणि मग सगळंच समसमान दिसायला लागतं. एकदा हे समसमान दिसायला लागलं की समजावं आपण आता डोळस झालो. तोपर्यंत डोळे असूनही आपण अंधच. तुला आणि तुझ्या बायकोला काहीच दिसत नाही याचं वाईट नाही वाटत? आपण 4 चौघांसारखे नाही याची खंत नाही वाटत तुला? डबे बॅगेत भरत मी विचारलं. खंत कशाची सर? प्रत्येकाला निसर्गानं डोळा, कान, नाक, कातडी आणि जीभ अशी 5 साधनं दिली आहेत. आमच्याकडे डोळा नाही,
पण बाकी 4 साधनं आहेतच की. आम्ही ती पूर्ण ताकदीने वापरतो. आम्ही मन लावून ऐकतो, जीवाच्या आकांतानं सुगंध भरून घेतो, स्पर्शातून सुख दुःख अनुभवतो आणि कमीत कमी बोलून दुसऱ्याचं जास्त ऐकतो. डोळे नाहीत हे एका अर्थानं बरंच झालं. त्यामुळे इतर साधनांचा जास्तीत जास्त वापर करता आला. आम्ही डोळ्यानं नाही, मनानं पाहतो सर्व. हे ऐकून मी चाट पडलो. याला कशाचंच दुःख नाही. जे आहे त्यातच सारा आनंद, नव्हे परमानंद. आयुष्य एकदाच मिळतं असं म्हणतात. साफ झूट आहे हे. एकदाच मिळतं ते मरण. आयुष्य रोज मिळत असतं. ते फक्त जगता यायला हवं. अंध असूनही खऱ्या डोळस असलेल्या या मुलासारखं. अजून एक प्रश्न, तुझ्या बाळाला दिसतं? सर, डॉक्टर म्हणाले मुलगी पण पूर्ण अंध आहे. यावेळी त्याला हुंदका आवरला नाही. दोन्ही मुठीत काठी घट्ट धरून इकडे तिकडे तो चेहरा फिरवत होता. जणू मुलीला पाहायला सुचलेला बाप शोधत होता तिला या दुनियेत. विचारानं माझ्या अंगावर सर्रकन काटा आला. हा अंध, याची बायको अंध, त्यांना नुकतंच झालेलं बाळही अंध. कोण कुणाची कशी काळजी घेत असेल याची कल्पनाही करवत नाही. निसर्ग का अशी परीक्षा घेत असेल यांची? येणारा प्रत्येक दिवस यांच्यासाठी अग्नी परीक्षा आहे आणि आपण रडत राहतो छोट्या मोठ्या गोष्टींसाठी. हे दोघेही नवरा बायको एकमेकांची काठी झाले आहेत. इथं प्रत्येक जण दुसऱ्यासाठी चिखल होतो आहे, दुसऱ्याला फुलवतो आहे. कागदावर नुसतंच पाणी असं लिहून चालत नाही. पाऊस पाडायला आभाळच व्हावं लागतं. एकमेकांना न पाहताही एकमेकांना जपायला माणूसच व्हावं लागतं. फुलांना उमलू द्यायचं असेल तर स्वतः चिखलच व्हावं लागतं. सर, मिळेल आम्हाला काम? त्याच्या या प्रश्नानं माझी तंद्री भंगली. या कुटुंबाचं काय करता येईल याचा मी मनात विचार करायला लागलो. अनेक हितचिंतक मंडळींनी मला या अगोदरच सांगून ठेवलेलं आहे की काम करणारे एखादे जोडपे तुम्हाला जर कधी भेटले तर आमच्याकडे काम करण्यासाठी पाठवा. पण हे दोघेही अंध. आता यांना त्यांच्याकडे काम करायला पाठवायचे कसे, हा प्रश्न पडला. एकेका हितचिंतकाचे नाव आठवायला लागलो आणि आठवलं माझे एक ज्येष्ठ स्नेही. 15 दिवसांपूर्वी यांचा फोन आला होता. त्यांनी मला सांगितलं होतं, अभिजित, तुला तुझ्या कामात जर कोणी अंध, अपंग अशी व्यक्ती किंवा जोडपं सापडलं तर त्यांना माझ्याकडे पाठवून दे. माझं एक फार्म हाऊस आहे. तिथं एक छानशी खोली सुद्धा आहे. मी त्यांना त्या खोलीमध्ये राहायला जागा देईन आणि त्यांचा संसारही लावून देईन. पण सर, तुम्ही असं का करत आहात? पलीकडून ते हसत म्हणाले होते, अभिजित, आयुष्यभर स्वतःसाठी जगलो. स्वतःचा पैसा स्वतःसाठीच वापरला. घासातला घास कधी कुणाला दिला नाही. खूप आनंद मिळाला, पण समाधान नाही रे. खरंय, आपण स्वतःसाठी काही मिळवतो तेव्हा होतो तो आनंद. आपण जेव्हा दुसऱ्याला काही द्यायला लागतो तेव्हा मिळतं ते समाधान.
आता दुसऱ्याचं पोट भरल्यावर त्याच्या चेहऱ्यावरचा होणारा आनंद मला बघायचा आहे. आयुष्यात गाढव होऊन इतरांना खूप लाथा मारल्या. एखाद्याला हात देऊन मरायच्या आधी एकदा माणूस व्हायचंय. आयुष्यात कुत्रा होऊन भुंकलो, खूप जणांना चावलो, पण कधी कुणाशी इमान नाही राखलं. आता मरायच्या आधी एकदा इमानदार व्हायचं आहे रे. देशील का मला संधी? मलाही हवं तर तुझा भिकारी समज मला. काय म्हणू या माणसाला? त्यांच्या या वाक्यांनी मला गलबलून आलं. काठावर नुसते उभे राहून सल्ले देतात ते सामान्य, बुडणाराला हात देतात ते असामान्य. हा असामान्य माणूस किती प्रांजळपणे सगळं कबूल करतोय. देर सही दुरुस्त आहे. माझ्या बाबतीत घडणाऱ्या काही गोष्टींचं मलाच खूप आश्चर्य वाटतं. कोण खेळ खेळतय हा? कशासाठी? मला काही वेळा खरंच कळत नाही. कुणीतरी कुणाची तरी इच्छा पूर्ण करतय आणि या सर्वात माध्यम म्हणून माझी निवड होते. कोण ठरवतंय हे सारं? मी झटकन त्या स्नेहांना फोन लावला, सर्व सांगितलं आणि हसत म्हणालो, सर, तुमची इच्छा आज कोणीतरी पूर्ण केली. आज माणूस व्हायची तुमची वेळ आली. फोनवर ते काहीच बोलले नाहीत, पण हुंका मात्र ऐकू आला. या हुंक्यामध्येच सुरू असलेली गणपतीची आरती फोनवर स्पष्ट ऐकू येत होती. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची. मी आणि माझा म्हणून आपण स्वतःपुरतं पाहतो ती नजर. या नजरेला दुसरं कोणी दिसायला लागतं तेव्हा होते ती दृष्टी. आज या माणसाला दृष्टी प्राप्त झाली. काल फोन करून मी यांना म्हणालो, सर, मी या तिघांना स्वतःच घेऊन येतोय तुमच्याकडे. ते म्हणाले, छे छे डॉक्टर, तुम्ही कशाला वेळ घालवताय? मी माझी गाडी पाठवतो ना या तिघांना आणायला. मी म्हटलं, सर, काय हो हे, येऊ द्या की त्यांच्याबरोबर. आज तुम्ही माणूस व्हायला निघालात, मला किमान एक दिवस आंधळ्याची काठी तरी बनू द्या की. फोनवर पुन्हा तेच हुंदके आणि पुन्हा तीच आरती. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची. 28 ऑगस्ट 2020 भाद्रपद महिना. इदम न मम. धन्यवाद. प्लीज लाईक, प्लीज कमेंट, प्लीज शेअर. डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब इफ नॉट सबस्क्राईब्ड येट. धन्यवाद. डॉक्टर अभिजित सोनवणे, डॉक्टर फॉर बेगर्स, सोहम ट्रस्ट पुणे, 9822267357, abhisoham17@gmail.com, www.sohamtrust.com, फेसबुक सोहम ट्रस्ट. धन्यवाद.